पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। त्यामुळे ओबीसी समाज हा मूळतः सामाजिक मागासलेपणा भोगतोय। त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे। मराठा समाजाला राजकीय मागासलेपण नाही, समृद्ध राजकीय दृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही, या संदर्भामुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे। बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल, कोणताही समाज शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असेल, त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल, त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही, पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहे ते सरसकट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे। असे सरसकट सर्टिफिकेट दिले जाऊ नये। आता जी आर तर काढलेला आहे, दुसऱ्या उपसमितीने जी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा जी आर काढलेला आहे। नाही, अजिबात देणार नाही म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, व्हेरिफिकेशनच होणार आहे। त्याच्यामध्ये जी आपण जे निकष दिलेले आहेत निकषाची पूर्तता करूनच होणार आहे। शेवटी उद्या त्यामुळं कोणाला चुकीचे किंवा खोटे प्रमाणपत्र मिळतील असं अजिबात होणार नाही, मी त्यांना आश्वासित करू इच्छितो।